नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे, ॲडव्होकेट आणि नोटरी. आज मी ते नोटरीचं COP तुम्हाला जेव्हा येतं नोटरीचं सर्टिफिकेट, ते आल्यानंतर तुम्हाला 6 शिक्के एका फॉर्मॅटमध्ये पाठवायचे, तुमचे 3 सिग्नेचर पाठवायचे. तर ते 6 शिक्के कोणते? तर ते 6 शिक्के हे येते गोल्डचा शिक्का आहे, कारण याच्यामध्ये तुमची एक्सपायरी डेट येते आणि तुमचं नाव पण येतं आणि तुमचं एरिया पण होतो की जिथं तुम्ही प्रॅक्टिस करताय. हे सगळं COPमध्ये तुमचं असतं आणि त्याप्रमाणे हा शिक्का बनवला, हा गोल्ड शिक्का. दुसरं म्हणजे की तुम्ही जेव्हा डॉक्युमेंटला नंबर देता, नोटेड अँड रजिस्टर्ड ॲट, हा एक शिक्का. आणि तिसरा म्हणजे बिफोर मी तुम्हाला सांगितलं की कोणतं पण डॉक्युमेंट करताना बिफोर मी एकटा नसतो, त्याचा मित्र घेऊनच येतो. तो बिफोर मी किंवा ट्रू कॉपी किंवा हे, तर त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर हा. आणि दुसरा अटेस्टेड, एखादं डॉक्युमेंट आपण ट्रू कॉपी किंवा अटेस्टेड करतो आणि ट्रू कॉपी. आणि तुमचं नाव आणि पत्त्याचा शिक्का. काय काय डॉक्युमेंट असतात की ज्याच्यावर तुमचं नाव आणि पत्ता गरजेचा असतो. असे 6 शिक्के तुम्हाला अपलोड करायचे आहेत किंवा मग तुम्हाला पाठवायचे आहेत. हे 6 शिक्के तुम्ही ते एक फॉर्मॅट करायचं, त्याच्यामध्ये 3 सिग्नेचर सेम सिग्नेचर, म्हणजे तुम्ही जशी सिग्नेचर करताय तशीच. जर तुम्हाला सिग्नेचर चेंज करायची असेल इथून पुढं तर तुम्ही करू शकता, कारण डॉक्युमेंटला काही लोकांची मोठी सिग्नेचर असते, तर ते शॉर्ट आता करू शकता. असे 3 सिग्नेचर आणि 6 शिक्के तुम्हाला पाठवायचे. तर बघून घ्या परत हे 6 शिक्के. हे गोल्ड सील, नोटेड अँड रजिस्टर, बिफोर मी, हा ट्रू कॉपी आणि हा अटेस्टेड आणि हा ॲड्रेस. ते तुम्ही एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही सगळं ते वरती जे आपलं संदर्भ असतो तो सगळं फॉर्मॅटमध्ये टायपिंगवाल्याकडनं करून ते सगळे शिक्के मारून सह्या करून असं पाठवायचे 6 शिक्के. आता यासाठी व्हिडिओ होता, ते बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं, त्यासाठी हा व्हिडिओ केला होता.